नागपुरातील कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत सेंट्रल ॲव्हेन्यूवर एका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाला लुटण्यात आलं। दुचाकीवर असलेल्या 2 लुटारूंनी व्यावसायिकाची 6 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग लंपास केली। पोलिसांना घटनास्थळावरून काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले असून त्या आधारे पोलीस लुटारूंचा शोध घेत आहेत। कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत येणाऱ्या सेंट्रल ॲव्हेन्यूवर बँक ऑफ बडोदाजवळ तक्रारदार ललित यादव यांची मोनिका फ्राइट कॅरियर नावाची ट्रान्सपोर्ट कंपनी आहे। शुक्रवारी सकाळी ललित आणि त्यांचे कर्मचारी रतन जगताप सेंट्रल ॲव्हेन्यूवरच असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेले होते। बँकेतून 6 लाख रुपयांची रोकड काढून दोघेही दुचाकीनं आपल्या कार्यालयात परतत होते। त्याचवेळी त्यांच्या कार्यालयाजवळ उभ्या असलेल्या 2 तरुणांनी त्यांच्याजवळील बॅग हिसकावून पळ काढला। दोन्ही लुटारू काळ्या रंगाच्या पल्सरवर तिथं आले होते। दोघेही सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत। त्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत। या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती। पोलिसांनी लगेच घटनास्थळ गाठून तपासाला सुरुवात केली आहे।